हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार 10 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये सगळ्यात आधी तर कृष्णाने अनुसूया आणि समरबरोबर एक प्लॅन बनवला आणि चक्क अनुसूयाला बाजाबाई समोर आणलं. अनुसूयाला 26 वर्षानंतर पाहून बाजाबाई चांगलीच हादरली आहे. तिने अनुसूयाला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु अनुसूया गायब झाली आणि बाजाबाईला असं वाटलं की हा माझा भास होता. तर दुसरीकडे दुष्यंतने ठरवलंय की आता गावात आपलं काहीच नाही राहिलंय आणि पुण्याला शिफ्ट व्हायचं, तिथेच नोकरी करायची आणि कृष्णाबरोबर तेथे जायचं आणि जेथे आपला नवरा तेथे आपण. म्हणून कृष्णाने सुद्धा हे मान्य केलंय, ती दुष्यंत बरोबर पुण्याला जाणार आहे. आणि इकडे बाजाबाईने दुष्यंतला त्या कृष्णाने माझ्यापासून दूर केलं म्हणून चक्क कृष्णाच्या शेताचा ताबा घेतलाय. म्हणजेच कृष्णाची शेती बाळाजाबाईने गशात घातलीये. मग आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये नेमकं घडलं काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दुष्यंत बंब्याच्या घरात बसलेला असतो आणि कृष्णा त्याच्यासाठी गरमागरम चहा बनवत असते. बंब्याच्या लक्षात येतं की दुष्यंतला गरम होत आहे आणि तो म्हणतो, दाजी थांबा बरं का. आणि तो दुष्यंतसाठी फॅन लावतो. दुष्यंत म्हणतो, अरे एवढं काय करण्याची गरज नाहीये. बंब्या म्हणतो, असं कसं दाजी, तुम्ही या घरात पहिल्यांदा आलात आणि तुम्हाला कोणताच त्रास होऊ नये हे पाहणं माझी जबाबदारी आहे. मला मान्य आहे दुपारच्या वेळेस थोडं गरम होतं, पण आता हा फॅन आहे ना, तुम्हाला काही टेन्शन नाही. हा फॅन इतका भारी आहे ना, इम्पॉर्टंट फॅन आहे. मी जेव्हा हा फॅन लावतो ना, तेव्हा आजूबाजूच्या गल्लीतली 4 लोक मला म्हणतात, ए बंब्या तो फॅन बंद कर, आम्हाला थंडी वाजतीये. दुष्यंत हसू लागतो. बंब्या पुढे सांगतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, दुपारी थोडं गरम होईल, पण आजूबाजूला झाडं खूप आहेत. रात्री इतकी थंडी वाजते ना की 4 रगा घेऊन झोपावं लागतं. कृष्णासुद्धा खुश होते. बंब्या हा दुष्यंतला समजावून सांगतो, दुष्यंत दाजी, मी तुम्हाला म्हटलंय ना, तुम्ही या घरात एकदम मनमोकळेपणा राहा, जसं काही तुमचंच घर आहे. कारण तसंही हे घर कृष्णामुळे शक्य झालंय. कृष्णाने गावच्या सरपंचाला गळ घातली आणि मग सरकारी योजनेत मला हे घर बनवून मिळालंय, नाहीतर माझ्याकडे राहायला घरच नव्हतं. कृष्णा इमोशनल होते. तर दुष्यंत म्हणतो, म्हणून तर कृष्णाला सगळे गावकरी या गावातला हिरो समजतात, प्रत्येकाच्या मदतीला ती धावून येते. कृष्णा गरमागरम चहा बनवते आणि बंब्याला विचारते, बंब्या पेले आहेत का रे. तर बंब्या म्हणतो, पेले कशाला हवेत, आपल्याकडे नवीन कपबशांचा सेट आहे. आणि तो तेथे रॅकवर ठेवलेला सेट दाखवतो, पण त्याचा हात पुरत नाही. तेव्हा कृष्णा हा सेट काढते आणि कृष्णा बंब्याला म्हणते, एवढं धुवून आण. बंब्या बाहेर जातो, कपबशा धुवून आणतो आणि या नवीन कपबशामध्ये कृष्णा ही गरमागरम चहा टाकते बंब्याला आणि दुष्यंतला चहा देते. हे दोघे चहा पितात, त्यांना खूप आनंद होतो. आणि मग बंब्या हा दुष्यंतला म्हणतो, दुष्यंत सरकार, तुम्ही या घरात बिलकुल काळजी करायची नाही. मी तुमचा लहान मेवणा आहे आणि लहान मेवणा हा लहान भावासारखा असतो, असं समजून मी तुमच्यासाठी हे सगळं करतोय. अरे हा, एक गोष्ट तर राहिली. असं म्हणून बंब्या एक पिशवी आणतो आणि सांगतो, मी तुमच्या दोघांसाठी नवीन कापडं आणली आहेत. हे ऐकून कृष्णा आणि दुष्यंतला मोठा धक्काच बसतो. दुष्यंत म्हणतो, बंब्या हे काय केलंस तू, नवीन कपड्यांची काय गरज होती. तर बंब्या म्हणतो, दाजी मला जसे वाटले ना तसे मी कपडे आणले. तुम्हाला आवडले नाही ना तर आपण परत सुद्धा करू शकतो. माझ्या मित्राचंच दुकान आहे. कालपासून तुम्ही हेच कपडे घातले आहेत. तुमच्याकडे बदलायला सुद्धा दुसरे कपडे नाही आहेत. अजून किती दिवस तुम्ही हेच कपडे घालणार, म्हणून तुमच्यासाठी हे कपडे आणलेत. कृष्णा आणि दुष्यंत खूप इमोशनल होतात. दुष्यंत बंब्याला म्हणतो, बंब्या तुझं मन आहे ना खूप मोठं आहे. जेथे आईने मला दूर केलं, मला घरातून बाहेर काढलं, आज माझ्याकडे काहीच नाही आहे, तेथे आपलं कोणतंही नातं नसताना तू आमच्यासाठी एवढं सगळं काही करतोय. तुझे उपकार ना मी कधीच विसरणार नाही. बंब्या चिडून म्हणतो, उपकाराची भाषा करत असेल ना तर द्या इकडे कपडे. असं म्हणून तो दुष्यंतच्या हातातून कपडे हिसकावून घेतो. दुष्यंत म्हणतो, नाही नाही, परत असं नाही बोलणार. कृष्णा आणि दुष्यंत खूप इमोशनल होतात. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. बंब्या कृष्णा आणि दुष्यंतसाठी जे करतोय ते पाहून सगळेजण नक्कीच इमोशनल होतील यात शंका नाही. आज कृष्णा आणि दुष्यंत स्वतःचं म्हणावं असं कुणीच नाहीये. ना त्यांचं सख्ख, ना परक, ना मित्र, कुणीच नाही. फक्त बंब्या या अडचणीच्या वेळात त्यांची साथ देतोय. नाहीतर हे दोघे कोठे गेले असते, काय केलं असतं, हा खूप मोठा प्रश्न आहे.
इकडे समर आणि अनुसूया दोघे खूप खुश असतात. अनुसूया समरला म्हणते, कृष्णाचा पहिला डाव तर यशस्वी झाला. त्या बाळजाबाईचा खरा चेहरा दुष्यंत समोर आला. आता पुढे काय करायचं? तिचं पुढचं पाऊल काय असणार आहे? समर सांगतो, आता पुढचं पाऊल हेच, आपण त्या घरात जायचं आणि त्या घरची सत्ता आपल्या हातात घ्यायची. अनुसूया विचारते, पण आता कृष्ण आपल्याला सांगणार ना की पुढे काय करायचं ते? समर म्हणतो, वय आहे, तिने आपल्याला त्या गावात भेटायला बोलवलंय. अनुसूया चांगलीच घाबरते आणि म्हणते, कृष्णाने त्या गावात आपल्याला भेटायला बोलवलंय? मला तर खूप भीती वाटतीये. तेथे जर मला कुणी पाहिलं तर काय होईल? समर अनुसूयाला समजावून सांगतो, कृष्णावर विश्वास ठेव. तिने जो काही प्लॅन बनवलाय ना तो अगदी योग्य असेल आणि आपल्याला कोणताही धोका नसेल. आणि मी तुझ्याबरोबर आहे ना, काळजी करू नको. आज आपण कृष्णाला भेटायला जायचं. तेथे ती आपला पुढील प्लॅन सांगणार आहे की यानंतर आपल्याला काय करायचंय. अनुसूया खूप टेन्शनमध्ये असते, कारण 26 वर्षानंतर ती आपल्या गावी परत जाणार आहे आणि तेथे आपलं कुणी पाहायला नको, बाळजाबाईने पाहायला नको, अशी भीतीसुद्धा तिला वाटत असते. तर इकडे दुष्यंतने बंब्याने आणलेले कपडे घातलेले असतात आणि त्याचा संपूर्ण लुकच चेंज झालेला असतो. दुष्यंत मनात विचार करतो, दुष्यंत, काय अवस्था झाली आहे तुझी? कालपर्यंत सगळी सुख तुझ्या पायाशी लोळण घेत होती आणि आज तू त्या बिचाऱ्या बंब्याच्या जीवावर जगतोय, त्याने दिलेले कपडे घालतोय आणि त्याचं अन्न खातोय, त्याचा चहा पितोय. खरंच खूप वाईट अवस्था झाली आहे तुझी. आणि माझ्यामुळे कृष्णाची सुद्धा फरफट होते. कृष्णाची संपूर्ण जबाबदारी माझी आहे आणि मलाच आता काहीतरी करावं लागेल. म्हणजे दुष्यंतला आता कळलंय की त्याला हातपाय मारावेच लागणार आहेत. कालपर्यंत तो रांगणे पाटलांचा मुलगा होता, त्याला काहीच करण्याची गरज नव्हती. त्याच्याकडे गडगंज संपत्ती होती, फक्त ती सांभाळायची होती. पण आज त्याच्याकडे काहीच राहिलं नाहीये आणि त्याला स्वतः मेहनत करायची आहे, कष्ट करायचे आहेत आणि पुन्हा एकदा सगळं कमवायचंय. म्हणून दुष्यंत चांगलाच टेन्शनमध्ये असतो आणि आता पुढे काय करायचं हाच विचार करत असतो. तर इकडे कृष्णाने सुद्धा बंब्याने आणलेली साडी नेसलेली असते. ही साडी खूप साधी असते आणि कृष्णाचा सुद्धा संपूर्ण लुक चेंज झालेला असतो. कृष्णा ही स्वतःला आरशात पाहते आणि विचार करते, दुष्यंत सरकारांना बाळजाबाईचं छोटंसं सत्य समजलं की त्यांनी माझ्या विरुद्ध काय कारस्थानं केली तर त्यांना एवढा मोठा धक्का बसलाय. पण ज्या दिवशी त्यांना बाळजाबाईचं खरं रूप कळेल त्या दिवशी काय होईल? ज्या दिवशी त्यांना कळेल की त्यांची आई नाचणारी बाई होती, त्यांच्या आईने त्यांच्या बापाबरोबर काय केलंय, अनुसूया आणि समरबरोबर काय केलंय, हे समजल्यावर त्यांची काय अवस्था होईल हा विचार करून कृष्णा खूप टेन्शनमध्ये येते. आणि इकडे आढळराव अनुसूयाचा हार पाहत असतात. अनुसूयाचा हार हातात घेऊन ते म्हणतात, अनुसूये, तुला माहीत पडलं का, आपल्या कृष्णेने ना माझ्या लेकीने त्या बाळजाबाईचं सत्य सगळ्यांसमोर आणलंय. दुष्यंतला कळलंय की त्याच्या आईचा खरा चेहरा काय आहे आणि आज 26 वर्षानंतर मला न्याय मिळाला. मागील 26 वर्षांपासून माझे हात दगडाखाली होते, पण माझ्या लेकीने माझे हात या दगडाखालून काढले आहेत, मोकळे केले आहेत. आणि लवकरच कृष्णा त्या बाळजाबाईचा खरा चेहरा संपूर्ण जगासमोर आणणार. आणि दुष्यंतला जसं कळलंय ना की तिची आई किती वाईट आहे, तसंच माझ्या लेकाला हे सुद्धा कळेल की मी तितका वाईट नाहीये जितका तो मला समजतो. त्या बाळाने माझ्या मुलाच्या मनात माझ्याविषयी जे विष घालवलंय ना ते सुद्धा कृष्णाच दूर करेल आणि माझा मुलगा प्रेमाने मला मिठी मारेल, मला आबा म्हणेल, असा विचार आढळराव करत असतात. पण आत्ता जे काही झालंय, कृष्णाने जे काही केलंय त्याचा सुद्धा त्यांना खूप आनंद झालेला असतो. थोड्या वेळाने अनुसूया आणि समर कृष्णाच्या गावात पोहोचतात आणि रिक्षातून खाली उतरतात. अनुसूया खूप इमोशनल होते आणि समरला म्हणते, समर, आज 26 वर्षानंतर मी या गावी परत आली आहे. 26 वर्ष काही छोटा काळ नसतो, पण मला असंच वाटतंय ही काल परवाचीच गोष्ट आहे. 26 वर्षांपूर्वीचं जुनं गाव आता राहिलं नाहीये, सगळं काही बदललंय. पण तरीसुद्धा मला हे गाव खूप आवडतंय. माझ्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. या गावाने मला खूप काही दिलंय, तसं माझ्याकडून खूप काही हिरावून सुद्धा घेतलंय आणि आता ते सगळं परत मिळवण्याची वेळ आली आहे. समरसुद्धा हाच विचार करत असतो आणि तेवढ्यात कृष्णा तेथे येते. कृष्णाला पाहून अनुसूया आणि समरला खूप आनंद होतो आणि कृष्णा जवळ येताच अनुसूया म्हणते, कृष्णे, आज जे काही झालंय ना ते फक्त तुझ्यामुळे झालंय, तुझे खूप खूप आभार. तर कृष्णा म्हणते, नाही, आता आभार मानायची वेळ नाहीये, तर आता आपला पुढचा डाव टाकायची वेळ आहे. आपल्याला आता कामाला लागायला हवं. समर विचारतो, पण आता पुढे काय करायचं? तर कृष्णा या दोघांना सांगते,
आपल्याकडे कोणताच पुरावा नाहीये की 26 वर्षांपूर्वी बाळजाबाईने तुमच्या दोघांबरोबर काय केलं होतं. आणि जर आपल्याला संपूर्ण गावासमोर बाळजाबाईचा खरा चेहरा आणायचा आहे, तुम्हाला दोघांना न्याय मिळवून द्यायचा आहे, तुमचा हक्क मिळवून द्यायचा आहे, तर आपल्याला लवकरात लवकर बाळजाबाईच्या मनात भीती निर्माण करावी लागेल. बाळजाबाई स्वतःचा गुन्हा स्वतःच्या तोंडून कबूल करेल असं काहीतरी करावं लागणार आहे. हे ऐकून समर आणि अनुसूयाला मोठा धक्काच बसतो. अनुसूया विचारते, हे कसं शक्य आहे? ती बाळजा स्वतःच्या तोंडून स्वतःचा गुन्हा कसा कबूल करेल? कृष्णा सांगते, मी सगळा प्लॅन बनवलाय. जर आपण त्या प्लॅनप्रमाणे वागलो ना, तर बाळजाबाई ही स्वतः आपला गुन्हा कबूल करेल. तिने जी जी काही पापं केली आहेत, तुमच्याबरोबर जे काही केलंय ते सगळं मान्य करेल. हे ऐकून समर आणि अनुसूया खूप खुश होतात आणि मग कृष्णा त्यांना आपला संपूर्ण प्लॅन सांगते. हा प्लॅन ऐकून समर आणि अनुसूया खूप घाबरतात. समर म्हणतो, नाही 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 नाही, हा प्लॅन मी नाही करू शकत. माझ्या आईच्या जीवाला धोका आहे. त्या बाळजाबाईने जर माझ्या आईला पकडलं ना, तर नाही, मी नाही सहन करू शकत. माझी आई असं काहीच नाही करणार. तेव्हा अनुसूया ही समरला समजावून सांगते, नाही समर, मी हे करायला तयार आहे. याआधी कृष्णाने स्वतःच्या जीवावर खेळून आपल्यासाठी एवढा मोठा रिस्क घेतली आहे आणि आता आपण स्वतःसाठी हे करू शकत नाही का? मी करेल कृष्णा, तू नको काळजी करू. हे ऐकून कृष्णाला आनंद होतो. कृष्णा म्हणते, तुम्ही दोघे तेथे असणार आहात आणि काहीही करा, पण बाळजाबाईच्या हाती लागू नका. अनुसूया विचारते, तू तेथे असणार आहे ना? तर कृष्णा सांगते, नाही, मी तेथे नाही असणार, कारण मी तेथे असले तर बाळजाबाईंना संशय येईल आणि आता तुम्हाला दोघांनाच हे सगळं पार पाडायचं आहे आणि जेव्हा हे काम होईल त्यानंतर आपण येथेच भेटूया. समर म्हणतो, ठीक आहे, मी आईबरोबर जातो. आणि समर आणि अनुसूया तेथून जातात. कृष्णा विचार करते, हा डाव जर यशस्वी झाला ना, तर बाळजाबाईचं सत्य बाहेर आणायला आपल्याला खूप उपयोगी ठरेल. देवी आई, मला मदत कर, या दोघांची मदत कर. बाळजाबाईच्या पापांचा घडा आता भरलाय आणि तो घडा फुटायची वेळ आली आहे. असा विचार करून कृष्णा आपल्या प्लॅनबद्दलच विचार करत असते. तिचा हा प्लॅन खूप महत्त्वाचा आहे आणि तो आता यशस्वी होणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि मग थोड्या वेळानंतर बाळजाबाई दलपत आणि जयकांबरोबर गाडीतून फिरत असते. ती बाजारपेठेत येते आणि बाजारपेठेतील सगळी माणसं बाळजाबाईची गाडी पाहून बाळजाबाईला नमस्कार करत असतात, तिच्यासमोर झुकत असतात. बाळजाबाई सुद्धा त्यांना नमस्कार करत असते. दलपत बाळजाबाईंना म्हणतो, कृष्णा आणि दुष्यंतराव घर सोडून गेलेत, पण त्याचा जास्त परिणाम गावकऱ्यांवर झालेला नाहीये. सगळे गावकरी तुम्हाला आदराने नमस्कार करताय. बाळजाबाई म्हणते, दलपत भाऊजी, गावातील लोक माझ्या पाठीमागे काहीही म्हणत असले ना, परंतु माझ्या समोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाहीये, कारण त्यांना माहिती आहे आपण बाळजाबाईच्या वाकड्यात गेलो तर बाळजाबाई आपलं काय करेल ते. बाळजाबाईला चांगलाच माज आलेला असतो. आणि अनुसूया समर त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. अनुसूया एका टपरीच्या बाजूला उभी असते आणि तिने काळी रग घेतलेली असते. बाळजाबाई ही खिडकीतून बाहेर पाहते आणि त्याच वेळेस तिला अनुसूया दिसते. अनुसूयाला पाहताच बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला आठवतं, हीच तर तीच अनुसूया आहे, आढळरावांची पहिली बायको, जिच्या घरात मी आले होते, जिचा संसार मी मोडला होता, जिचा जीव मी घेतला होता, जिला मी मारून टाकलं होतं. हे सगळं बाळजाबाईला आठवतं आणि अनुसूया आणि तिची नजरानजर होते. तिच्याकडे पाहून अनुसूया स्माईल करते. बाळजाबाई खूप घाबरते आणि ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगते. तोपर्यंत अनुसूया तेथून गायब होते. बाळजाबाई गाडीच्या खाली उतरते, परंतु तिला अनुसूया कोठेच दिसत नाही. ती आजूबाजूला पाहत असते. आता मी जे पाहिलं ते खरं होतं का? खरंच येथे अनुसूया होती का? ती आजूबाजूला पाहते तर तिला अनुसूया ही काळी रग डोक्यावर घेऊन तेथून जाताना दिसते. बाळजाबाई तिच्या मागे मागे जाते. खरंच ही अनुसूया आहे का, हा प्रश्न तिला पडलेला असतो. बाळजाबाईच्या मनात भीती असते, कारण 26 वर्षांपूर्वी आपण अनुसूयाला मारलं होतं. मग आज ती येथे कशी येऊ शकते, हा प्रश्न तर तिच्यासमोर असतोच. पण त्याचबरोबर जर अनुसूया जिवंत असली तर मी संपले, मी जिवंत नाही राहणार, ही भीती सुद्धा असते. आणि ती अनुसूयाच्या मागे मागे जात असते. ही अनुसूयाच असेल का, हा प्रश्न तिला पडलेला असतो. ती अनुसूयापर्यंत पोहोचते आणि अनुसूयाच्या खांद्यावर हात ठेवते. बाळजाबाईच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत असते. तिच्या चेहऱ्याचा रंग उडालेला असतो. आणि इकडे कृष्णा ही काही सामान घेऊन उन्हातानाची आपल्या घराकडे निघालेली असते आणि तेवढ्यात तिच्या पाठीमागून एक भली मोठी गाडी येऊन उभी राहते आणि या गाडीतून चक्क आढळराव खाली उतरतात
आणि विचारतात, काय गे कृष्णे, एवढ्या भर उन्हाची कोठे चालली आहेस? चल बस गाडीत, मी तुला सोडतो. तर कृष्णा म्हणते, आबा घरचं थोडं सामान आणायचं होतं, त्यासाठीच गेले होते, आता घरी परत चालली आहे. आढळराव विचारतात, मग चल ना गाडीमध्ये. तर कृष्णा म्हणते, नाही आबा, नाही, मी जाते माझी पायी पायी. तर आढळराव म्हणतात, अगं पोरी, आग ओकतंय आग, किती ऊन आहे, तुला त्रास होईल, बस गाडीत. तर कृष्णा म्हणते, अहो आबा, तुमच्या या लेकीला ना अशा कोणत्याही उन्हाची भीती वाटत नाही. असे उन्हाचे चटके खूप सोसलेत मी, दिवस रात्र उन्हात काम केलंय. आढळराव म्हणतात, ते तर मला माहिती आहे, पण आता बाप गाडीत जाणार आणि पोरगी अशी उन्हात जाणार, ते सुद्धा बरं वाटत नाही ना, बस गाडीत, मी तुला घरी सोडतो. तर कृष्णा म्हणते, आबा तुम्ही जर असं केलं ना तर तुमची ही लेक आहे ना दुबळी होईल. आढळराव म्हणतात, काय बोलतीयेस, ही माझी लेक, ती दुबळी होणार? अगं अख्ख्या जगाशी लढेल एवढी हिंमत आहे माझ्या लेकीमध्ये, ती काही दुबळी होणार नाही. आणि असं कधी बोलायचं सुद्धा नाही. ठीक आहे कृष्णा, मला आहे ना तुला एक प्रश्न विचारायचा होता. मला त्या मंग्याचा माहिती आहे, तो तर आपल्या ओळखीचा आहे, पण तो गाडुडी, तो गुंड, ती चंद्री, या सगळ्यांना तू घरी कसं बोलवलं? म्हणजे त्यांना कसं मनवलं की ते बाजाबाविरुद्ध बोलतील? कृष्णाला लगेच आठवतं की जेव्हा आबांच्या रूममध्ये आपल्याला अनुसूयाचा फोटो सापडला होता आणि त्यानंतर अनुसूया आणि समरची आपल्याशी भेट झाली आणि मग या दोघांनीच आपल्याला हे सगळं सत्य जाणून घेण्यासाठी मदत केली. आणि कृष्णा म्हणते, आबा हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं, तुम्हीच मला मदत केली आहे. तर आढळराव म्हणतात, काय म्हाताऱ्याची चेष्टा करतीये, खरं खरं सांग ना, कुणी तुला मदत केली? तर कृष्णा सांगते, आहे माझा एक मित्र, त्याने मला मदत केली. आढळराव विचारतात, तुझा मित्र का? बरंय बरंय, पण कोणता मित्र, आपल्या गावातलाच आहेस का? तर कृष्णा सांगते, हो आबा, आपल्या गावातलाच आहे आणि लवकरच मी तुमची त्याच्याशी भेट घडवून देणार आहे. आढळरावांना आनंद होतो आणि ते म्हणतात, चांगलंय चांगलंय, नक्की माझी त्याच्याशी भेट घालून दे, कारण या गावात त्या बाळजाबाविरुद्ध आपल्या दोघांशिवाय उभं राहण्याची कोणतरी हिंमत केली, हे ऐकूनच मला आनंद झाला. चल बस गाडीत, मी तुला घरी सोडतो. तर कृष्णा म्हणते, नाही आबा, मी जाते माझी माझी, तुम्ही घरी जाऊन आराम करा, मी जाते. असं म्हणून कृष्णा जात असते. तर आढळराव तिला विचारतात, माझा दुष्यंत कसा आहे? कृष्णा सांगते, तुमचे दुष्यंतराव खूप बरे आहेत, त्यांची काळजी करू नका, मी आहे ना त्यांच्याबरोबर. आढळरावांना आनंद होतो. ते कृष्णाच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद देतात. कृष्णा तेथून जाते आणि आढळराव सुद्धा गाडीत बसून निघून जातात. तर इकडे बाळजाबाईने अनुसूयाच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो. ही अनुसूया मागे वळून पाहते तर ती अनुसूया नसते, तर गावातील एक दुसरीच बाई असते. तिला पाहून बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो, कारण तिला असं अपेक्षित असतं की ही तर अनुसूया असेल, परंतु ही अनुसूया नसते. आणि ही बाई विचारते, काय झालं बाळजाबाई, काही हवंय का? बाळजाबाई सांगते, नाही नाही, काही नाही, जा तुम्ही. ही बाई तेथून निघून जाते. तर इकडे समर हा अनुसूयाच्या खांद्यावर हात ठेवतो. अनुसूया घाबरून मागे पाहते आणि हा समर आहे, ही बाळजाबाई नाहीये हे पाहून तिच्या जीवात जीव येतो. ती सुटकेचा निश्वास सोडते आणि म्हणते, तू आहेस का? नाहीतर मला वाटलं ती बाळजा आली की काय. समर हसू लागतो आणि इकडे बाळजाबाई विचार करते, ही अनुसूया नव्हती आणि अनुसूया कशी असेल, कारण 26 वर्षांपूर्वी तर मी तिला, पण ती अशा परत कशी दिसली मला, माझा भास असेल, हाच विचार बाळजाबाई करते. तेवढ्यात दलपत आणि जयकांत तेथे येतात. दलपत विचारतो, काय झालं बाळजाबाई, तुम्ही एवढ्या का घाबरल्या होत्या? बाळजाबाई सांगते, नाही नाही, काही नाही. आणि बाळजाबाई आपल्या गाडीकडे चालत येते आणि विचार करते, भूतकाळ कसा बाहेर आला. जे सत्य मी 26 वर्षांपूर्वी जमिनीत गाडलं होतं ते आज पुन्हा सुद्धा माझ्या नजरेसमोर आलं. मला खूप भीती वाटतीये. बाळजाबाईच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे उडालेला असतो. आज अनुसूयाला आपण 26 वर्षानंतर पाहिलं म्हणून ती खूप घाबरलेली असते आणि ती परत तर येणार नाही ना, अशी भीती सुद्धा बाळजाबाईला वाटत असते. इकडे कृष्णा अनुसूया आणि समरची वाट पाहत असते. ते येतील की नाही, प्लॅन सक्सेसफुल झाला की नाही, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि तेवढ्यात समर हा अनुसूयाला घेऊन घाबरत घाबरत कुणी आपल्याला पाहू नये अशी काळजी घेत कृष्णाजवळ येतो. कृष्णाला अनुसूया घट्ट मिठी मारते आणि म्हणते, कृष्णे, आपण जसं ठरवलं होतं ना, अगदी तसंच घडलं. आणि त्या बाळजाबाईच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता, ती खूप घाबरली होती. कृष्णाला सुद्धा आनंद होतो आणि ती म्हणते, अरे वा, आपल्याला हेच हवं होतं. तर अनुसूया म्हणते, खरंच कृष्णे, तू ना खूप भारी डाव साधला, आपल्याला असंच करायचं होतं. कृष्णा म्हणते, पण आता थांबायचं नाही, आता बाळजाबाईला ना
जई तळी सगळीकडे फक्त तुमचा चेहरा दिसायला हवा, तिच्या चेहऱ्याचा रंग असाच नेहमी उडायला हवा. मगच आबांना खरा न्याय मिळेल. त्या बाळजाबाईचं सत्य सगळ्यांसमोर येईल. आणि अनुसूया म्हणते, आणि माझ्या समरला त्याचा हक्क मिळेल. रांगणे पाटील घराण्याची सत्ता मिळेल. कृष्णा हा आपला पुढच्या प्लॅनचा विचार करत असते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. कृष्णाने एक भारी प्लॅन बनवलाय, कारण कृष्णाला माहिती आहे की अनुसूया आणि समरच्या विरुद्ध कोणताही पुरावा तिच्याकडे नाहीये की बाळजाबाईने या दोघांबद्दल काय केलंय. 26 वर्षांपूर्वी काय घडलं होतं याबद्दलचा कोणताही पुरावा ती समोर आणू शकत नाही. आणि जर तिला या दोघांना त्यांचा हक्क मिळवून द्यायचा असेल, बाळजाबाईचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं असेल, तर एकच पर्याय आहे, आणि तो म्हणजे बाळजाबाईने स्वतःच्या तोंडून कबूल करणं तिने समर आणि अनुसूयाबरोबर काय केलंय. आणि हे कबूल करण्यासाठी बाळजाबाईच्या मनात भीती बसली पाहिजे, ती घाबरली पाहिजे, आणि घाबरूनच ती हे सत्य कबूल करणार. मग पुढे कृष्णाचा प्लॅन असा असेल की अनुसूयाला पुन्हा पुन्हा बाळजाबाई समोर आणायचं. बाळजाबाईला अशी भीती वाटली पाहिजे की हे अनुसूयाचं भूत आहे. अनुसूया भूत बनून तिच्या मानगुटीवर बसणार आहे, आणि मग घाबरूनच बाळजाबाई हे सत्य सांगेल. एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाळजाबाई म्हणेल, त्या कृष्णाने माझ्या लेकाला माझ्यापासून दूर केलंय ना, आता मी कृष्णाचं जे काही सगळं आहे ना ते तिच्यापासून दूर करणार, त्या सगळ्यावर कब्जा करणार. आणि इकडे दुष्यंत हा कृष्णाला म्हणेल की कृष्णा, मी ठरवलंय, आता आपल्याला पुण्याला जावं लागणार आहे, आपण येथे नाही राहू शकत. हे ऐकून कृष्णा खूप इमोशनल होईल आणि हे दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतील. म्हणजे कृष्णा आणि दुष्यंतने ठरवलंय की ते आता गाव सोडून जाणार आहेत. आणि जर या दोघांनी गाव सोडलं तर बाळजाबाईची बल्ले बल्ले होईल यात शंका नाही. आणि मग कृष्णा ही चक्क समर आणि अनुसूयाला जाऊन सांगणार की दुष्यंत सरकारांबरोबर मी पुण्याला जाणार आहे, त्यामुळे आता मी तुमची मदत करू शकणार नाही. हे ऐकून समर आणि अनुसूयाला जबर धक्काच बसेल. आणि तेवढ्यात बंब्या हा कृष्णाला येऊन भेटणार आणि सांगणार, कृष्णे चल तुझ्या घरी लवकर, बाळजाबाईने तुझ्या शेतावर कब्जा केलाय, तुझी जमीन स्वतःच्या घशात घातली आहे, त्यामुळे तुझी आई खूप रडतीये, सगळा गाव तेथे जमा झालाय. हे ऐकून कृष्णा आणि दुष्यंतला जबर धक्काच बसणार. म्हणजे एकीकडे कृष्णा आणि दुष्यंतने चक्क गाव सोडून पुण्याला जायचं ठरवलंय, आणि इकडे बाळजाबाईने चक्क कृष्णाच्या शेतावर कब्जा केलाय. म्हणजे कृष्णाची आई, कृष्णाच्या बहिणी उपाशी मरतील. मग आता दुष्यंत आणि कृष्णा बाळजाबाई विरुद्ध लढणार का? दुष्यंतने पुण्याला जाण्याचा जो निर्णय घेतलाय तो निर्णय तो रद्द करणार का? तो गावातच राहणार का? आणि गावातच राहून कृष्णाच्या मदतीने तो बाळजाबाई विरुद्ध लढेल का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि फ्रेंड्स, एवढं तर खरं आहे की दुष्यंतने कितीही ठरवलं तरी तो काही पुण्याला जाणार नाही, गाव सोडणार नाही. कारण जोपर्यंत कृष्णा आणि दुष्यंत गावात आहेत तोचपर्यंत ही मालिका पाहण्याची मजा आहे. जर ते पुण्याला निघून गेले तर मालिका संपेल यात शंका नाही. आता कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे गावातच राहतील, बाळजाबाई विरुद्ध लढा देतील, तिच्या विरुद्ध निवडणुकीत उभे राहतील आणि सगळं काही करून दाखवतील. एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.